हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील परीक्षेमध्ये जे TCSला प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 1/5 + 2/4 + 3/3 + 4/2 + 5/1 हा अपूर्णांकावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, तर त्या ठिकाणी पहा, जर आपण हा 3/3 पर्याय पाहिला तर 3 × 1 3 भाग जातो, बे 1 बे, बे 2 4 हे लिहून घ्या. 1/5 + 2/4 + 1 + 2 + 5. आता यांची बेरीज करून घेऊ. 5 × 2 7, 7 × 1 8. खाली काय आलं आपलं? 1/5 + 2/4 + 8. आपण जर पाहिलं तर बे 1 बे, बे 2 4 म्हणजे आणखीन अतिसंक्षिप्त रूप देता येतं आपल्याला. 1/5 + 1/2 + 8. प्रत्येक संख्येला छेद काय असतो? हा 1 असतो. तर आपण करून घेऊया. बे 1 बे, बे 5 10, 5 1 5, 5 2 10. या 2 ने इकडे गुणलं, या 5 ने इकडे गुणलं, ज्याने छेद समान झाला. हे 8/1 असेच ठेवूया. आता पुढे जाऊया. यांचा छेद समान आला म्हणजे काय करणार आपण? अंशाची बेरीज 5 × 2 7/10 + 8/1. याचा छेद 10 करण्यासाठी याला अंशाला पण 10 ने गुणायचं आणि छेदाला पण 10 ने गुणायचं. 7/10 + 8/10 80. 87/10 हे काय झालं? आपलं आलं उत्तर. मित्रांनो, या ठिकाणी आपण लसावीची जी पद्धत आहे, लसावी काढून पण सोडवू शकतो, पण हे सोपं असल्यामुळे मी काय केलं, या ठिकाणी 2 ने इथे गुणलं, 5 ने इथे गुणलं. आपलं उत्तर आलं 87/10. एक साधे पुस्तक आहे ज्यामध्ये नंबर 1 पासून पेज क्रमांक छापलेले आहेत. जर त्या पुस्तकामधून एक पेज फाडले तर उरलेल्या पेज क्रमांकावरील नंबरांची बेरीज ही 195 येते. तर त्या फाडलेल्या पेजवर अनुक्रमे कोणते क्रमांक असतील? तर बघा, जे पेज फाडलेलं आहे त्या पेजवरील आपल्याला काय करायचे? क्रमांक काढायचे. तर तुम्हाला माहिती आहे की पेज अशा पद्धतीचं असतं. एक पुढे नंबर आणि एक त्याच्या मागे नंबर असतो. आता पहा, ते पेज फाडल्यामुळे काय झालं की त्या पेजवरील जे क्रमांक होते त्या नंबरांची बेरीज किती आली? 195 आली. म्हणजे जर तुम्ही पर्याय पाहिले तर पर्याय हे काय बघा, 5 ते 6 पासून ते 11 ते 12 पर्यंत आहे. मग याचा अर्थ काय होतो की हे जे पेज क्रमांक असणार आहे ते किती असणार आहे? 1 ते 20 मधील अंकांची बेरीज. आपल्या सर्वांना माहित आहे की 1 ते 10 मध्ये अंकांची बेरीज किती येते? 55. 11 ते 20 मध्ये बेरीज येते 155. बेरीज येते 155. आता या दोघांची आपण बेरीज केली तर 5 × 5 10, हातचाला 1, 5 × 5 10, 11 हातचाला 1, 210. म्हणजे आपल्याला काय करायचंय की ही जी बेरीज येते ही 1 ते 20 या संख्येच्या दरम्यानचीच आहे. मग आता बघा, आपण घेऊया पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. आता पहिली संख्या किती होती मित्रांनो? 1, शेवटची 20/2 गुणिले एकूण संख्या 20. कारण काय आहे? 1 ते 20 क्रमांक आपण घेतलेले आहेत. आता या ठिकाणी आलं बघा, 21/2 गुणिले 20, बे 1 बे, 0/0, 21/10 210. आता बघा काय झाले, एक पेज फाडलेलं आहे आणि पेज फाडल्यामुळे काय झाले की नंबरची बेरीज किती आली? 195 आलेली आहे. मग आपण काय करायचं? 210 मधनं हे 195 मायनस करायचे. 10तून 5 गेले, खाली उरले 5. 10तून 11तून 10 गेला, उरला 1, 2 मधून 0 15. किती आलं? 15. आता आपल्या पर्यायाकडे या. पर्यायाकडे आलं तुम्हाला असं कळेल की ह्या पर्यायामध्ये असा कोणता पर्याय आहे की ज्या 2 अंकांची बेरीज 15 येते? तर बघा, पर्याय क्रमांक 2. 7 आणि 8 15. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय आहे आपलं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. युवराजच्या 3 डावातील धावांची सरासरी 72 आहे. 4थ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या 4ही डावातील धावांची सरासरी 1 ने कमी होते. तर त्याच्या 4थ्या डावातील धावांची संख्या किती? पहा, आता सरासरीवर गणित हे TCS हमखास विचारतं. एक तर धावांची संख्या, वयवारी किंवा गाडींचा वेग. आता ही धावांच्या संख्येवर आधारित गणित विचारलेलं आहे. युवराजच्या 3 डावातील धावांची सरासरी किती आहे? 72 आहे. मग आपण काय करूया? सुरुवातीला
त्याच्या 3 डावातील एकूण धावा काढून घेऊया. 3 डावातील एकूण धावा. पहा 3 डावातील एकूण धावा काढायचे म्हणजे या सरासरीला कितीने गुणायचं? 3 ने. 72 गुणले 3. 3 दुने 6, 3 7 21. किती आले? 216. आता यांचं म्हणणं काय बघा, चौथ्या डावातील धावा विचारात घेतल्यास. आता चौथ्या डावातील धावा माहित आहेत का? नाहीये. मग चौथ्या डावातील धावा x घ्या. म्हणजे चौथ्या डावातील धावा किती झाल्या? x घेतल्यामुळं ह्या 3 डावातील 216 अधिक चौथ्या डावातील धावा. आता आपल्याला काय विचारलंय? संख्या विचारली, पण ते काय म्हणले की 4ही डावातील धावांची सरासरी 1 ने कमी होते. मग आता आपल्या सर्वांना माहिती आहे की सरासरीचं सूत्र तर या ठिकाणी लिहितो. सरासरी बरोबर बघा एकूण धावा छेद एकूण सामने. तर किती सामने खेळला तो? काय होते? 4 डावातील धावांची सरासरी 1 ने कमी होते. म्हणजे आधीची सरासरी आपली 72 होती, ती आता किती झाली? 71. एकूण धावा किती आहेत बघा? तिसऱ्या डावातल्या 216, चौथ्या डावातल्या x भागिले सामने किती खेळले? त्याने एकूण 4 सामने खेळले. आता हे 4 इकडे भागिले इकडे काय झाले? गुणिले. मग शॉर्टकट मध्ये लगेच इथे लिहून घ्या खाली. 4 1 4 7 चोक 28. 284 बरोबर 216 अधिक x. आता हे 216 अधिक आहे तिकडे आले झाले वजा 58 2 0. 8 मधून 2 गेले, खाली उरले 6. म्हणजे त्याच्या चौथ्या डावातली धावा किती आहेत? त्याच्या चौथ्या डावात धावा आहेत 68. पुढचा प्रश्न बघा. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती? बघा संख्या कशा आहेत? समसंख्या क्रमवार. सरासरी 27 मधोमध लिहून घ्या. आता क्रमगत आहेत. 27च्या आधीची समसंख्या 26, एक पुढे, नंतरची 28, एक मागे, पुढे 26च्या पुढची समसंख्या 24, 28ची पुढची समसंख्या 30. आपल्याला काय विचारले? सर्वात मोठी संख्या किती आली? 30.